चला घाई करा आणि ज्या दोन संघांचा सामना आहे त्या दोन संघांना बाकीच्या संघांना विनंती आहे की आपण खेळाडू कक्ष खाली करून द्या, ही विनंती आहे. आपण सहकार्य करूया. टॉस झाला होता आणि टॉस जिंकला होता A1 वॉरियर्स टीमने आणि एक धाडसी निर्णय घेतला की आम्ही प्रथमतः बॅटिंग करतोय, कारण आम्हाला हा महत्वाचा सामना आहे. एका बाजूला सह्याद्री सुपरस्टार या टीमने जर आपण पाहिलं ना तर या लीग मध्ये 4 पैकी 4 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे त्यांचा एक प्रवेश सुपर 6 साठी निश्चित असू शकतो. परंतु आपण पाहूया तसं मात्र सर्व संघांचे सामने संपतील ना आणि पॉइंट टेबल काय असेल. बॉलर तयार. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक संरक्षणासाठी नाहीयेत. बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे. होईल तो फरार. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे मिळेल तो दर्जेदार चौकार. आणि ह्या चौकार खेळलाय सतीश देठे यांच्या बॅट मधून आला. चौकार काल जर आपण पाहिलं ना तर पहिल्या दिवसामध्ये सतीश देठे यांना नावाप्रमाणे खेळ करता आला नव्हता, परंतु दुसऱ्या दिवशी सतीश देठे या नावाची झलक या मैदानावरती पाहायला मिळाली. आणि किंबहुना आजचा सामना खेळताना पहिला बॉल फेस करत असताना पहिलाच बॉल त्यांनी पाठवलाय 4 धाब्यांसाठी. इरादे स्पष्ट केलेत की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. अजय केरेकर एक चांगले खेळाडू आहेत समोर. यावेळेला स्विचिटचा फटका. प्रयत्नांना यश मिळेल का तर नाही. आता मनसुबे ओळखले. वेगाने टाकला बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेर निघून गेला आणि यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला. कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा. तुम्ही अनुभवताय पाहताय शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल कव्हर्सला चाललाय सीमारेषा. तोडतोय फोडतोय 4 धाब्यांसाठी. अप्रतिम टायमिंग. सुंदर प्लेसमेंट. सतीश देठे जिल्हा आयकॉन कुस खुर्द हे त्यांचं गाव. कुपन कुणाकडे आहेत आपण कुपन घेऊन या. फटका काय क्वालिटी आहे. आणि लकी ड्रॉ मध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. लकी ड्रॉ साठी 4 कुपन 100 रुपये, 1 कुपन 30 रुपये. यावेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न. एक पाय पुढे काढला परंतु आलाय तो हा डॉट बॉल. कमालीचा बॉल होता. कौतुक या बॉलचं करावं लागेल. जर तुम्ही 2 चौकारांचं आपण कौतुक करतोय ना तर याही बॉलचं कौतुक करणं तितकंच महत्वाचं आहे. या बॉलची धाकता वाखाडण्याजोगा बॉल होता. एक पाय पुढे काढला होता. बॅटचा चेहरा बॉलला दाखवण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नाहीये. मनोबल वाढवणारा बॉल आहे अजय केरेकर यांच्यासाठी. परंतु पुढच्या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. कट करण्याचा प्रयत्न. कोणतीच जाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. आलाय तो डॉट. शेवटचे एकच बॉल शिल्लक राहिलेला आहे. एका बाजूला बॅटिंग करत असताना 8 वरती 0 अशी स्थिती आहे. सतीश देठे 5 बॉल 8 आणि यश जांभळे यांना अद्यापही स्ट्राईक मिळालं नाहीये. शेवटचा बॉल. चला घाई करा सह्याद्री. आणि पाठीमागच्या बाजूला सुफला शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल चाललाय लॉंग लेगला. सतीश देठे टिपिकल फटका चौकार. एका षटकाचा खेळ संपलाय. 12 वरती 0. प्रथम बॅटिंग करताना पहा सतीश देठे सुपला स्ट्रोक. टिपिकल सतीश देठे स्ट्रोक. क्रीजच्या खोलीचा वापर चांगला. टायमिंग आहे प्रॉपर. बॉलला पाठवले सीमारेषच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी आलाय तो चौकार. सतीश देठे यांनी आपल्यामध्ये जे बदल केलेत ना अलीकडच्या काळामध्ये ते अप्रतिम आहेत. मग स्विचिटचे फटके किंवा सुपला स्ट्रोक म्हणजे काळाप्रमाणे तुम्हाला स्वतःमध्ये बदल करणं हा फार महत्वाचा आहे. म्हणजे या आधुनिक काळामध्ये आधुनिक काळाचेच फटके असले पाहिजेत आणि तोच प्रयत्न त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. चौफेर फटकेबाजी केली आहे. धावसंख्या 12 वरती 0. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात आणि या षटकासाठी आता योगेश केरेकर नावाचा पर्याय. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यश जांभळे झंबळमुरे अब्दी ऑर्डर आलेले आहेत. म्हणजे अगदी वरच्या क्रमवारीत बॅटिंगसाठी त्यांना पाठवलेलं आहे. म्हणजे पहा ज्यावेळेस तुम्हाला वरती पाठवलं त्यावेळेस तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि आज मात्र यश जांभळे स्वतःला सिद्ध करतील का. आज संधी मिळाली आहे वरच्या क्रमवारीत बॅटिंग करण्याची. एका बाजूला योगेश केरेकर. ओव्हर नंबर 2 सांभाळत असताना समोर आहे सतीश देठे.
ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. यावेळेला फटका बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. सतीश देठे यांचं आक्रमण थांबण्याचं नाव नाहीये. क्षेत्ररक्षकांचे अडथळे त्यांना मान्य नाहीये. त्यांच्या डोक्यावरतून बॉल टोलवायला सुरुवात केली आहे आणि हा फटका पहा, बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर, जागेवरती उभं राहून खेळलेला फटका, बॅकवर्ड डी पॉइंटला चाललाय बॉल, सीमारेषच्या पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. बॉलर पुन्हा तयार. योगेश, यावेळेला अंगावरती येणारा बॉल, हा बॉल चांगला आहे कारण ज्या प्रकारे हा बॉल खेळायचा होता त्या प्रकारे खेळता आला नाही आणि फक्त सन्मान द्यायला भाग पाडलाय योगेश केरेकर यांनी बॅट्समन सतीश देठे यांना. धावसंख्या आता पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 18 धावा बिनगडी बाद. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिला डाव तुम्ही पाहत आहात. पहिल्या डावामध्ये आतापर्यंत काय घडलंय तर एकही गडी गमावला नाही आणि 18 धावा बनवलेल्या आहेत टीम A1 वॉरियर्स या टीमने. कमी गतीचा बॉल परंतु आलाय तो डॉट. कमी गतीचा बॉल लालसा दिली होती, थोडासा टॉस केला होता. हे काही मिश्रण होतं या बॉलच्या पाठीमागे आणि कमी गतीच्या बॉल बद्दल मी चर्चा करत आलो की हा जो बॉल आहे ना, आधुनिक खेळामध्ये या बॉलचा बोलबाला आहे. तुम्ही जर ओळखू शकले नाहीत ना हा बॉल, फटका फसतो. आता वेगवान बॉल आहे, जे रेग्युलर बॉल टाकलेला आहे, ज्या रिदमने टाकतात तोच बॉल आहे. खेळाडू आहे तिकडे डीपला. या बॉलच्या पाठीमागे एकच धाव मिळेल, यश जांभळे. आपण त्यांच्याबद्दल चर्चा करतोय, युवा खेळाडू आहे जांभळ मोर्चे, परंतु आज वरच्या क्रमवारीमध्ये त्यांना बॅटिंगसाठी पाठवलेलं आहे या प्रीमियर लीग मध्ये. एका बाजूला सतीश देठे तयार, ज्यांचा खेळ बहरलेला आहे. बॅटिंग करत असताना 17 वरती बॅटिंग करतात 8 बॉलच्या पाठीमागे. यावेळेला फक्त सन्मान दिला आहे. कव्हरचा खेळाडू आहेत. आता मात्र सतीश देठे यांनी आक्रमण थांबवलंय आणि संयम ठेवलेला आहे. म्हणजे कुठेतरी आता इथून पुढे सतीश देठे यांनी सांगितलं की मी घाई करणार नाहीये. हे काही संकेत या स्ट्रोकच्या पाठीमागे मिळालेले आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 20 धावा, 2 षटका अखेरीस. चला घाई करा. 18 धावांवरती बॅटिंग करतात सतीश देठे. 9 बॉलच्या पाठीमागे यश जांभळे, 3 बॉल 2 असं विश्लेषण आपण करूया. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला घाई करा दोन्ही टीम, आपण वेळ घेऊ नका मित्रांनो. अंतिम दिवस आहे आणि त्यासाठी आपल्याकडून आम्हाला सहकार्याची भरपूर अपेक्षा आहे, कारण आपल्याला सर्व सामने हे चांगल्या प्रकारे खेळायचे आहेत. आतापर्यंत आपण चांगली साथ दिली यात मात्र शंकाच नाहीये. आपण सांगितलं त्यावेळेस आपण उपलब्ध झालात, त्यासाठी तुमचं कौतुक करावं लागेल. त्यासाठी आपण सर्वांनी जो सहयोग दिलेला आहे या प्रीमियर लीगसाठी तोही चांगला आहे आणि त्यासाठी विनंती आहे की इथून पुढे आपण चांगलं खेळूया. ओव्हर नंबर 3 कडे वळूया आणि या षटकासाठी शरद केरेकर. यावेळेला शरद केरेकर यांचा बॉल लॉंग ऑनला लांबी कमी पडली आणि बॅट्समन सतीश देठे जिल्हा आयकॉन यांचा खेळ समाप्त होतोय. 10 बॉलच्या पाठीमागे 18 धावा बनवून माघारी आलेले आहेत आणि A1 वॉरियर्सला मोठा धक्का लागलाय सतीश देठे यांच्या स्वरूपामध्ये. आणि शरद केरेकर यांनी पकडलाय, शरद केरेकर यांनी टिपलाय पहिला गडी. 18 धावांवरती माघारी आलेत सतीश देठे. बॅटिंग करत असताना 4 चौकार, एकही षटकार मारू शकले. स्ट्राईक रेट आहे 180 चा. 10 बॉल फेस केले. अजय केरेकर यांनी त्यांचा झेल पकडला. क्या बात आहे. जे स्कोरिंग आहे तेही अप्रतिम आहे, टेलिकास्ट आहे तेही चांगलं आहे. म्हणजे या काही गोष्टी आहेत ना, त्या इंटरनॅशनल पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न युनिक लाईव्ह या वाहिनीने केलेला आहे. त्याचे प्रोप्रायटर कृष्णा देवरे आहे सायडीचे आणि प्रामुख्याने त्यांची संपूर्ण टीम या प्रीमियर लीगला कव्हर करत आहे. आणि आर्टिकलच्या काळामध्ये जर आपण पाहिल्या ना तर ग्रामीणच्या बऱ्याचशा प्रीमियर लीग त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा, 1 गडी बाद. आणि निश्चित जर मित्रांनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. एक आपल्या हक्काचा चॅनल आहे. या चॅनलवरती येणाऱ्या व्हिडिओज किंवा टुर्नामेंट जर तुम्हाला पाहिजे असतील तर मित्रांनो या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. यावेळेला आल्या पावली बॉल उचललाय, क्षेत्ररक्षक बनतील, प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. एक आकाशी टोला षटकार. बॅट्समन अनिकेत कदम नावाप्रमाणे खेळ करतायत. अनिकेत कदम यांनी पहिलाच बॉल फेकून दिलाय 6 धावेंसाठी. अनिकेत कदम नावाप्रमाणे खेळ करतायत. 26 धावा. हा फटका
जो चांगला होता. अनिकेत कदम 6 वरती बॅटिंग करतायत. बॉल क्रमांक 3 शरद केरेकर यांचा पहिला बॉल विकेट घेणारा होता, परंतु दुसरा बॉल थोडासा महागडा आहे. सह्याद्री सुपरस्टार टीम कडून खेळत आहेत. यावेळेला फक्त सन्मान दिलाय, बॉलने गॅप शोधलाय. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आणि या प्रीमियर लीग मध्ये शरद केरेकर पहिल्यांदा गोलंदाजी करतायत. आणि रामदेव यांनी सांगितलं ज्यावेळेस टॉस झाला ना त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही 4 पैकी 4 सामने जिंकलेले आहोत, परंतु 5व्या सामन्यामध्ये आम्ही काही प्रयोग करू. ज्या खेळाडूंना कमी वाव मिळालाय त्या खेळाडूंना आम्ही प्रमोट करू गोलंदाजीमध्ये किंवा फलंदाजीमध्ये, आणि तोच प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे ते खेळाडू कशा प्रकारे खेळत आहेत किंबहुना त्यांचा खेळ कशा प्रकारे बहरतोय, त्यामुळे आम्हाला त्याला फायदा होईल पुढच्या सुपर 6 साठी किंवा पुढच्या काही सामन्यांसाठी, हे त्यांनी प्रखरतेने सांगितलेलं आहे. आणि किंबहुना ही चांगली गोष्ट आहे. आपण भारतीय टीम कडून देखील किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या गोष्टींचा आपण मागोवा घेत आलो की जेव्हा शेवटचा सामना असतो ना त्यावेळेस अनेक प्रयोग केले जातात, अनेक खेळाडूंना बसवलं जातं आणि अनेक युवा खेळाडूंना किंवा नवोदित खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जातं खेळासाठी. शेवटचे फक्त 2च बॉल शिल्लक आहेत या षटकातील. चला घाई करा. 28-1 अनिकेत कदम 30 ना मग 29 धावा माफ करा. आठव्या बॅटने चाबुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट्समन आहेत यश झांबळे. आता आक्रमण करतायत. पावरती का पाठवलं तर मला यासाठी पाठवलंय की आक्रमण करण्यासाठी, आणि ते आक्रमण आता यश झांबळे यांनी केलंय. मिळवल्यात धावाचा आलाय तो षटकार. 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावांचा धुवाधार खेळ. यश झांबळे शेवटचा बॉल शिल्लक. एका बाजूला शरद केरेकर यांचा हा अंतिम बॉल आहे. बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक कव्हर्सला बॉलच्या खाली, स्वतः गोलंदाज. विकेटचं पतन. यश झांबळे माघारी. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहे धावा 35. तब्बल 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना A1 वॉरियर्स ही टीम. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे, परंतु या प्रीमियर लीगला जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांची अनाउन्समेंट आपण करूया. 1,11,111 रुपये संतोष दादा भोसले. त्याचबरोबर या प्रीमियर लीग मध्ये शिवशक्ती रायडर्स हा संघ, रविदादा पोपळे, शशी बाबा पोपळे यांच्या मालकी हा संघ आहे. वेदांत स्पोर्ट्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला वेदांत स्पोर्ट म्हणलं की विठ्ठल आहिरे, सुनील बादापुरे, नवनाथ बादापुरे यांच्या मालकी हा संघ आहे. एका बाजूला नीलम मसाला अँड ड्राय फूड हा संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालाय. संघ मालक जर आपण पाहिलं ना तर सूरज पवार हे संघ मालक आहेत आणि राहुल पवार. त्यानंतर सह्याद्री सुपरस्टार हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि हा संघ जर आपण पाहिलं ना तर हा संघ आहे दिलीप देवरे, प्रवीण घाग आणि अमोल देवरे यांच्या मालकीचा संघ. या काही गोष्टी आहेत ना त्या आपण स्क्रीनवरती पाहिल्या. आपण घाई करा. गणेश पडतरे युवा उद्योजक सातारा MIDC ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य या प्रीमियर लीग साठी केलेलं आहे त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. अंतिम षटक बॉलर आहेत अनिल देवरे. यावेळेला बॉल थोडासा हवेत आहे. संरक्षण दिलं जाईल बॉलला. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला फेक रनआउटची संधी आणि 2 धावा चातुर्याने इथे पूर्ण केलेल्या आहेत. पंचांनी लगेच कळवलं की फलंदाजांनी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावती आणि जाऊन पोहोचली. 37 लॉस ऑफ 2 विकेट. 3.1 बॉलचा खेळ संपलाय. पहा खूप लेट झाले. थ्रो खूप उशिरा आला. शेवटचे फक्त 5 बॉल शिल्लक. गुडघा टेकवला, एक पाय पुढे काढला. बैठक खेळण्याचा प्रयत्न. विजय कदम आणि अनिकेत कदम ही जोडी आहे, परंतु एका बाजूला अनिकेत कदम यांना चांगला खेळ करावा लागेल. स्ट्रायकर एंडला आहे स्वतः. एका बाजूला अनिल देवरे यांचे 2 बॉल 4 धावेंचे आहेत. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक. चला करा काही आणि टॉस साठी आपण आमंत्रित करूया. आणि या वेळेला धमाका मोठा. नाही होणार धावांचा तोटा. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या फटक्याचा कहर धावसंख्येला आलाय भर.
बॅट्समन आहेत अनिकेत कदम. धावसंख्या आहे 45 वरती 2. आणि इथून पुढचा सामना आपण अनाउन्स करूया. सामना आहे फ्रेंड्स आणि वॉरियर्स विपक्ष रायझिंग स्टार. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. फटका जबरदस्त होता. अनिकेत कदम यांची बॅट अंतिम षटकामध्ये तळपली आहे. 45 वरती 2. बॉलर तयार. यावेळी आणखीन एक चांगला फटका, परंतु खेळाडू बॉलच्या खाली. विकेटचं होईल पतन. फलंदाज होतील बाद. अनिकेत कदम येथील माघारी. 6 बॉल 17चा खेळ. धावसंख्या स्थिर. शेवटचे 2 बॉल शिल्लक. चला टॉस साठी या. टीम रायझिंग स्टार आणि टीम फ्रेंड्स एन वॉरियर्स या टीमला विनंती आहे. आपण टॉस करूया आणि सचिन शेडगे सरांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सचा आपण संपर्क साधा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट सेट करायचं आहे. यावेळेला हा आलाय तो डॉट. आता आहे शेवटचा बॉल या षटकातील शेष. फलंदाज होतील धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आपण टॉस कडे वळूया. लीग मॅचचा शेवटचा टॉस आहे आणि त्या टॉस कडे आपण वळत आहोत. इथून पुढे सुपर 6 सेमीफायनल आणि फायनल सुरू होतील. ना नफा ना तोटा. धावून काढलेल्या आहेत 4 धावा. क्रिकेटमध्ये आहे एक दुर्मिळ गोष्ट. प्रथम बॅटिंग करताना A1 वॉरियर्सने बनवलेल्या आहेत धावा. 49 धावा. 50 धावांचं आहे लक्ष. दोन्ही टीम 50 धावांचं लक्ष. आपण करूया टॉस. फ्रेंड्स एन वॉरियर्स आणि रायझिंग स्टार. फ्रेंड्स एन वॉरियर्स नितीन बादापुरे आणि अमोल तरडे यांच्या मालकीचा संघ आहे. तर एका बाजूला रायझिंग स्टार नितीन पाटेकर आणि मंगेश पाटेकर यांच्या मालकीचा संघ. आपण करतोय टॉस नाणेफेकीच्या कौलसाठी. दिलीप जांभळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत आणि अंकुश जाधव यांना विनंती आहे. आपले शुभ हस्ते टॉस होतोय. आपण टॉस करूया. या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, रायझिंग स्टार नाणेफेकीचा कौल देणार आहे. आपण कॉइन स्पिन करूया. रायझिंग स्टार ही टीम नाणेफेकीचा कौल मागणार आहे. आपण कॉइन स्पिन करतोय. हेड अँड टेल. ओके, टेल इज कॉल आणि बट हेड. फ्रेंड्स एन वॉरियर्स टॉस जिंकताय. तुमच्या दृष्टीने हा सामना किती महत्वाचा आहे? खूप महत्त्वाचा आहे, कारण आम्ही आतापर्यंत 2 मॅच विन झालो आहे, 2 मॅच लॉस आहेत. तर ही मॅच आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये काय घेत आहे? प्रथम क्षेत्ररक्षण घेत आहे आम्ही. क्षेत्ररक्षण घेत आहे. काही फेरबदल? फेरबदल म्हणजे जरा फिल्डरमध्ये थोडासा बदल केलेला आहे. जसं म्हणावं तसं जर बॉलिंगचे लाईनअप थोडी बरोबर नसल्यामुळे जरा टीम थोडी बॅकफुटला आहे. तरी पण यावेळेला नक्कीच आम्ही प्रयत्न करून वरती जाण्याचा प्रयत्न करू. आणि रायझिंग स्टारकडे आपण जाऊया. रायझिंग स्टार हा तुम्हाला सामना किती महत्त्वाचा आहे? खूप महत्त्वाचं आहे, कारण की आम्ही 3 सामने गमावलेले आहेत आणि एक आम्ही विजयी आहे. तर हा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना आम्हाला जिंकणे काही करून गरजेचं आहे. बॅटिंग तुमच्या वाटेला आली आहे. कशा प्रकारची रूपरेषा राहील तुमची बॅटिंगमध्ये? बॅटिंग मागच्या वेळी पण आता मागच्या मॅचला पण आमचा स्कोर चांगला होता. थोडी बॉलिंग साईड थोडी वीक आहे. तर ते बॉलिंग साईडमध्ये थोडेसं आम्ही आता फेरबदल करून जेवढं शक्य होईल तेवढ्यामध्ये पुढच्या टीमला आम्ही कमी याच्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. अधिकचा वेळ घेणार नाही. राजेश सांग तुम्हाला आणि टीम फ्रेंड्स एनेवालेस तुम्हाला सामन्यासाठी शुभेच्छा आणि मान्यवरांचा आभार. आणि मान्यवरांना विनंती करूया की आपण स्थानपन्न व्हा आणि या सामन्याचा आपण आनंद घ्या. टॉस झालाय, टॉस जिंकलाय फ्रेंड्स एने वॉरियर्स टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. रायझिंग स्टार टीमला आमंत्रित केलंय
प्रथम बॅटिंगसाठी ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल आणि ऐकूया कासपठार विभागातला मराठी भाषेतला आणखी चांगला आवाज अर्थात सचिन शेडगे सर पारांबे यांचं आपण करूया समालोचन कक्षामध्ये. सहर्ष स्वागत. धन्यवाद जी सर. खऱ्या अर्थानं पाहिलं आपण 3 दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण सुमधुर आवाज ऐकत आलो आहोत, दी वॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र म्हणून ज्यांना संबोधित करण्यात आला, तसा या सातारा जिल्ह्याचा गोड आवाज आदरणीय सन्माननीय गुरुवर्य आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच निलेशजी मडेकर सर यांचा आज आवाज आपण या क्षणामध्ये पाहिला. यानंतर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. तिथे रंगलं युद्ध. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल A1 वॉरियर्स संघ, तर त्यांना 2 हात करताना संघ पाहायला मिळेल. अर्थातच सह्याद्री सुपरस्टार यांच्यातील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. प्रथमदा फलंदाजी करत असताना A1 वॉरियर्सच्या संघाने बनवल्या गेल्या धावा अर्थातच 50 धावाचा टोटल उभारला. आणि आजच्या या 3 दिवसामध्ये गुणलेखकाची भूमिका खूप महत्वाची असते. रोग खडा ना खडा ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील असा एक गुणलेखक ज्याच्यामधून आपल्याला पूर्ण लेखाजोखा पाहायला मिळाला. अर्थातच मारुती ढेबे धाबडशी यांच्या माध्यमातून गुणलेखन केलं जात आहे. तर पाहतो आपण सडहाताचं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्रीमान जी विकीदादा भोसले यांच्या माध्यमातून शिवशक्ती क्रीडा मंडळाला 2001 ची देणगी देण्यात आली आहे. खूप खूप सहर्ष हार्दिक स्वागत दादा. असे तुमचे पाठीशी बळबळ आमच्या राहू द्या आणि हीच अपेक्षा आणि हीच आकांक्षा. तर जातो मॅचच्या दिशेने. तर चला जास्त वेळ घ्यायचा नाही आपण, पण लगोलग मॅच सुरू करायची. आज मेगा फायनलचा दिवस. ज्याला राम एक योद्धा म्हणून कळाला तो कुंती मातेचा अर्जुन झाला. ज्याला राम एक देव म्हणून कळाला तो अंजनीचा हनुमान झाला. ज्याला राम एक शब्द म्हणून कळाला तो वाल्याचा वाल्मिकी झाला. ज्याला राम नाम कळालं त्याला सर्व काही कळालं. राम दुःख आहे, राम आनंद आहे, राम अंत आहे आणि राम आरंभ आहे. राम शस्त्र आहे, राम शास्त्र आहे, राम एक आणि रामच राज्य आहे. तर जातो आपण मॅचच्या दिशेने. आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती यश जांभळे. पहिला चेंडू पाहतोय आपण स्विंग अँड मिस, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. जसा चेंडू पडला गेला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. फलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला 2 फलंदाज पाहायला मिळतात. सह्याद्री सुपरस्टार ज्या संघाने लगातारचे 4 सामने जिंकले, आता 5वे हॅट्रिक व्हायला हरकत नाही. होणार यातील मात्र शंका नाही. जर का A1 वॉरियर संघानं त्यांना थांबवलं तर नक्कीच पराभव स्वीकारावा लागेल. परंतु पहिला चेंडू पाहतोय, दुसरा चेंडू उडवला गेला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला. पाहतोय आपण सातारा जिल्हा ऐकून सतीश शेट्टी सर आपल्याला पाहायला मिळालेत. त्यांच्या माध्यमातून सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळाले आणि चेंडू वरती फक्त आणि फक्त 1 धाव. सुरुवात झाली, श्री गणेशा झाला, गणपती बाप्पाची आराधना केली. आता त्यानंतर 50 धावाचं टार्गेट चेस करताना कसा प्रयत्न केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. गोंदाची मार्कवर पाहतोय आपण यश जांभळे ज्याने CPL 2024 पर्व क्रमांक 5 मध्ये कॅप्टन्सी करत असताना आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं. तोच खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात द मॅन फ्रॉम जांभूळमुळे यश जांभळे पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. सूरज माने यांचा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक 38च्या आतमध्ये अजयजी बादापूर यांच्या माध्यमातून सुरक्षित रक्षण पाहायला मिळालं. मी तर म्हणे जखडून ठेवले पावप्लेच्या षटकामध्ये. 50 धावाचा टोटल चेस करत असताना पाहतोय आपण पावप्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला धावगती पाहायला मिळते. 2 धावा पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पाहतोय राईट मोड द विकेट यश जांभळे. तडाखा आलाय, तिथे चेंडू फसला जाईल का? विकास बादाबरे फक्त पाहतच राहिले. इट्स A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर पाहतोय आपण संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. भरावंची घाग खऱ्या अर्थानं सह्याद्री सुपरस्टार संघाचे संघ मालक श्री सिद्धिविनायक ज्वेलर्सचे सर्व मालक चालक सर्व पाहायला मिळतात. पाहतोय आपण या गोल्डन ज्वेलरीचे ते मालक आहेत. खऱ्या अर्थानं श्री सिद्धिविनायक ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच तांबाकट्टा मांडवी मुंबई या ठिकाणी पाहतो कळबादेवी रोडला त्यांचं हे आपल्याला ज्वेलरीचं दुकान पाहायला मिळते.
ज्यांना कोणाला ज्वेलरी घ्यायची असेल तर नक्कीच संपर्क साधायचा आहे. खऱ्या अर्थानं प्रेमळ माणूस, ज्योतिषच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून प्रवीणजी घाग यांना ओळखलं जातोय. तर जातो आपण बॅक टू क्रिकेट. रनवे मध्ये काही अडथळा आला, स्वतःला थांबवलं गेलं, सावरलं गेलं. जर काही या स्थितीमध्ये बॉल टाकला असता, त्याच्यावरती मोठा फटका आला तर त्याचा दुष्परिणाम झाला असता. परंतु यश जांभळे त्यांनी केलेली कालच्या दिवसातील धमाल आज पुन्हा कमाल पाहायला मिळेल का? बॅट अँड बॉलची जुगलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन संघांमध्ये रंगलं युद्ध छान. आता कोण करणार कोणावरती पलटवार हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा राईट बोर्ड द विकेटचा मारा. पुढचा चेंडू उडवलाय, चेंडू आकाशामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक सतीश देडे जिल्हा आयकॉन करणार नाही चुकी. आंधीलाय भरतीचा इशारा. फिल्डर बॅक टू डगआउट. अमोल देवरेंच्या खेळीचा होता अंत लागलेला पहिला झटका. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9व्या धावसंख्येवरती पहिला मोहरा टिपला गेला यश जांभळे यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच ज्याने खऱ्या अर्थाने SPL वरती चमक धमक सर्व काही दाखवली. आपल्या मेहनतीच्या जोरापर्यंत इथपर्यंत आला. आणि सह्याद्री सुपरस्टार या संघाचा विचार करायचा झाला तर ज्या ज्या क्षणाला मुंबईमध्ये प्रीमियर लीग झाल्या त्या त्या क्षणाला हा खेळाडू एकाच टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अर्थातच गाव आहे सांडवली, नाव आहे अर्थातच पाहायला मिळेल. अजयजी खेरेकर पाहायला मिळतात. इनॅक्ट नंबर 3 वरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची देखील आज जबाबदारी पार पाडावी लागेल. सूरज माने सरांचा विचार केला तर 4 चेंडूंच्या पाठीमागे तब्बल 8 धावेवरती खेळतात. म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आता अजय खेरेकरची फलंदाजी कशी दाखवणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. गोलंदाजी मध्ये तर आपली धुरा सांभाळली, आता करायची आहे फलंदाजी कशी होणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्क वर पाहतोय आपण दीपकजी कदम, ज्यांच्या माध्यमातून अनेकदा क्रिकेट खेळण्यात आले. आपल्या एक गाव 11च्या फॉर्मॅट मध्ये आपल्या A1 वॉरियर्स अर्थातच A1 क्रिकेटला ज्यांनी सुखाचे दिवस आणून दिले ते आता आपल्याला पाहायला मिळतात. दीपकजी कदम ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोने इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता या जुन्या सोन्याला पुन्हा एकदा चमक दाखवावी लागेल. ज्या संघाने अर्थातच लगातारचे 4 सामने जिंकलेत, 5वी हॅट्रिक होणार का? होईला हरकत नाही. चला जास्त वेळ घेताय आपण क्षेत्ररक्षण करणारी टीम्स. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये होता, एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. तिथे विकास बादापूर यांची दिनचर्या पणाला लागली गेली. आणि पुन्हा एकदा बॅक टू डगआउटचा दुसरा झटका पाहतोय आपण. सूरज माने बॅक टू डगआउट. काय गोलंदाजी केली. पाहिला रिफ्लेक्शन मध्ये खोलो प्रतीचा चेंडू होता, ऑफ स्टिकला बाहेर आले. परंतु चेंडू मध्ये फटक्यामध्ये ताकद नजाकत पाहायला मिळाली नाही. एकंदरीत फटक्यामध्ये एलिव्हेशन देखील आपल्याला पाहायला मिळालं नाही. आणि तिथं विकास बादापुरे मॅन फ्रॉम कासनी यांच्या माध्यमातून सुरेख झेल घेण्यात आला, चुकी झाली नाही. आणि त्यानंतरची पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. कारण की सूरज माने हे असं एक नाव होतं ज्याने खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसामध्ये अर्धशतकीय खेळी केली. त्याला या दिवसामध्ये परतीचा इशारा दिलाय बॉलर्स दीपकजी कदम यांच्या माध्यमातून. आता नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल योगेशजी खेरेकर. खेळवली संघातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. आज पुन्हा एकदा सज्ज करावं लागेल. स्वतःला सिद्ध करा, जग आपोआपच प्रसिद्ध करेल. ती प्रसिद्धी मिळवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आपण ऐकतोय, पाहत राहतोय आणि अनुभव घेतोय. अर्थातच शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांकचा 1चा थरार, याच देही याच डोळा. क्रिकेटचा रंगलाय रंगरंगटी सोहळा पाहतोय छत्रपती शाहू स्टेडियम वरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इनफिल्ड मध्ये झाली गेली चुकी आणि चुकीचं रूपांतर तब्बल 2 धावा देऊन जातील. म्हणजे जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा देता. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कुठेतरी येणाऱ्या पूर्वार्धामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक जाऊन पुजलं 2 बाद 11च्या घरामध्ये. आता इथून वीरात वीर दवडेल 7 ही भूमिका घ्यावी लागेल. एकमेकांना साथ द्यावी लागेल. अजय खेरेकर आणि योगेश खेरेकर या बंधूंना. पुढचा चेंडू स्लोवर व्हेरिएशन दाखवलं, परंतु फटका पाहायला मिळाला. चमक धमक पाहायला मिळाले. टक्कासा आवाज आला, परंतु फटक्यामध्ये एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. अनेकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे फलंदाज योगेशजी केरेकर यांना.
आता संघ अडचणीत सापडलाय, या संघाला कसं बाहेर काढायचं हा प्रश्नचिन्ह उभे असेल या दोन्ही खेळाडूंमधील. परंतु क्षमता आहे अजय केरेकर आणि योगेशजी केरेकर या दोन बंधूंमध्ये. आलाय फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, एवन क्वालिटीचा अजय केरेकर ब्रँडेड षटकार. ज्या खेळाडूची आम्ही वाहवा करत होतो तो अजय केरेकर पहिला चेंडू फेस करत असताना दीपक कदम वरती चढवलंय आक्रमण. अजय केरेकर ऑन फायर. धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 18च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गुडना टेकवला गेला परंतु फटका फसला गेलाय. होय दिलाय OUT आउटचा इशारा आणि दाखवलंय जशाच तसं उत्तर. एक तेरी तो एक मेरी, कभी बारी तुम्हारी अब बारी हमारी. पाहतो आपण रिफ्लेक्शन मध्ये थोडीशी गती थांबवली गेली, वेरिएशन दाखवलं गेलं, परंतु फटक्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळालं नाही. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज केला होता, त्याच्या माध्यमातून त्याची देखील दिनचर्या पणाला लागली. म्हणून आज हे रंगलंय युद्ध SPLच्या थरकामध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थात या स्पर्धेचा विचार करायचा झाला तर द वन मॅन आर्मी अर्थातच सांबरवाडी गावचे उद्योजक, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस रविदादा पोपळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा पाहतोय. एक अविलंबनीय स्पर्धा पाहायला मिळते, अविस्मरणीय स्पर्धा पाहायला मिळते. जणू काही सातारा जिल्ह्याचा वर्ल्ड कप या मैदानावरती भरला गेलाय आणि SPLचा थरार आपल्याला पाहायला मिळते. जिथे खर्चा तिथे होते चर्चा आणि चर्चा देखील पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये झाली असेल. या SPLचा डंका वाजला गेला असेल. कमबॅक केले दीपकजी कदम या गोलंदाजानं. 5 चेंडूच्या पाठीमागे 9 धावा, 2 विकेट्स. पुन्हा एकदा बॅटची नरज घेतली मागील बाजूस. पुन्हा एकदा पाहतोय थर्ड मॅनला केली नाही चुकी. बॅक टू बॅक दुसरा झटका दिलाय बॅट्समन राम देवरे. बॅक टू डगआउट. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? जणू काय सह्याद्री सुपरस्टारने 4 सामने जिंकले, त्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला होता. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे ना मित्रांनो, क्षणाला होत्याचं नव्हतं करतो आणि ते क्षणाला होत्याचं नव्हतं होताना आपल्याला पाहायला मिळते सह्याद्री सुपरस्टार. परंतु हार मानली नाही. जरी आम्ही सामने गमावलेत परंतु A1 वॉरियर्स हे नाव काय ते पुन्हा एकदा सज्ज करताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावफलक जाऊन बोलले तब्बल 18च्या घरामध्ये 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडू 32 धावा. 16.00 ची सरासरी तुम्हाला ठेवावीच लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल तर. आता जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते योगेशजी केरेकर आणि सौरभ देवरे उर्फ मोन्या. मोन्या या टोपण नावाने परिचित असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू पाहतोय. देवड गावचा सितारा आज या क्रीडांगणावरती चमकताना पाहायला मिळेल का, हा देखील विचार असेल. राजेंद्र देवरे यांनी शिकवलेले विद्यापीठ आणि त्या विद्यापीठाचे धडे इथे तुम्हाला गिरवावे लागतील आणि गुरुने शिकवलेले धडे या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला वाचावे लागतील. उडवला फटका, फटक्यामध्ये ताकद नजाकत, इट्स आउट ऑफ द पार्क. हवाई सफर पाहतोय योगेश केरेकर ब्रँडेड षटकार. काय फलंदाजी केली जाते. जरी संघ अडचणीत असला तरी देखील मी पुन्हा करू शकतो, परंतु आक्रमण कोणावरती केलंय तर सातारा जिल्हा आयकॉन सतीशजी धेटे सरांवरती केलंय आक्रमण. तुमची वर्णी जरी जिल्हा आयकॉन म्हणून लागली परंतु मी माझ्या संघासाठी काय आहे, किती मोलाचा आहे ते तोला मोलाचा क्रिकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा दुसरा फटका आलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. योगेश केरेकर ऑन पुन्हा एकदा फायर. सतीश देठे सरांना विचार करायला भाग पाडलंय. आता कोणती षडयंत्र हातात जाणार, कोणत्या देवाच्या पायऱ्या चढणार, कोणत्या देवाचे कळस वाजवणार, कोणत्या देवळातील घंटा वाजवणार आणि आशीर्वाद घेतला जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. जिल्हा आयकॉन वरती केलाय तडाखा, आलाय बहर पाहतोय आपण. गोलंदाजावरती केलाय हल्ला, बोलतोय बॅट्समन योगेश केरेकर सरांचा घणाघाती बल्ला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा तिसरा षटकार येणार का, यायला हरकत नाही. धावसंख्या मुसंडी मारताना पाहायला मिळते 30च्या घरामध्ये. पुन्हा एकदा पाहतो आपण कव्हर पॉइंट वरून तिथे क्षेत्ररक्षक यश जांभळे बनतील दर्शक. पुन्हा एकदा ना बाबू ना शोना ना मुन्ना गेंद गई सीमा रेखा बाहेर. ठुन्ना ठुन्ना येतील 4 धावा. 3 चेंडू मध्ये सबल 16 धावा कुठल्या गेला. सतीश देठे सरांवरती केले आक्रमण. एक तरफ कुआ है, दूसरा तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. पहिलं सत्र उलगडताना आपल्याला पाहायला मिळेल, फलंदाजी पाहायला मिळाली. आता दुसऱ्या सत्रामध्ये देखील योगेश केरेकरचा तडाखा पाहायला. समोरच्या बाजू दे काय क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण विजय कदम. ज्या क्षेत्ररक्षणासाठी नावाजले जातात ते विजय कदम आपल्याला पाहायला मिळते. आणि काय घडते मैदानाच्या आतमध्ये, जणू काही मोन्यांनी बदाम काजू कमी खाल्लेत, हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. तर पाहतो आपण पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायर घोषित केलाय. तर पाहतोय आपण स्क्रीनवरती शेवटच्या मुवमेंटला चेंडू कॅरी केलाय, म्हणजे अर्थात सेफ चेंडू आहे. या चेंडूवरती फक्त मिळेल 1च धाव. आता मॅच होती कुठे, मॅच आली कुठे मंडळी. म्हणूनच म्हटलं जातं सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. खऱ्या अर्थानं आज रंगला गेला सातारा जिल्ह्याच्या मानाच्या करंडकामध्ये. अर्थातच शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1च्या दैदीप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्ट्राईक आले मोल्याजवळ. जे करायचं होतं ती सरासरी राखली गेली. 4 चेंडूच्या पाठीमागे तब्बल 17 धावा कुठल्या गेला. सतीश देठे सरांवरती केले आक्रमण, परंतु आता मोन्याला आल्या संधी. पहिला चेंडू फेस करत असताना मोन्याचा तडाखा पाहायला, बॅटची नर घेतली, मागील बाजू चेंडू गेले. दुधो जो जरा पाहायला मिळाला. नशिबाचा चौकार आला बॅट्समन मोने यांच्या बॅट मधून. तर पाहतोय आपण यवतेश्वर ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय भानुदासजी कारवे सरांचं देखील आगमन झालंय. साहेबांना विनंती करतो, साहेब यास आणि व्यासपीठावरती स्थान व्हा. साहेब तुम्ही आलात या स्पर्धेला 4 चांद लागले गेले. तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढली. तुम्ही आलात या व्यासपीठाचं वजन वाढलं गेलं. वेलकम वेलकम सरचं स्वागत SPL 2024 पर्व क्रमांक 1 मध्ये. पुन्हा एकदा मोन्याचा तडाखा पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक दीपक कदम होते, त्यांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु फेकी मध्ये गफलत केली. ढुंडो ढुंडो रे साजना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इव्हन वॉरियर्स संघाच्या माध्यमातून म्हणतात ना, घाईत घाई चष्मा सापडत नाही, ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता जातोय आपण थेट मॅचच्या दिशेने. मॅच होती कुठे मित्रांनो, आली कुठे. बॅटिंग जर आवडली असेल योगेश केरेकर सरांची तर सह्याद्री सुपरस्टार टाळ्या होऊन जाऊ द्या. समीकरण उधळून टाकलं. मॅच होती 12 चेंडू मध्ये कृष्णा देवरे सर 32 धावा. मॅच आली कुठे, 6 चेंडू मध्ये 9 धावा. म्हणजे संघ मालक आता देखील खुश असणार, या तीळ मात्र शंका नसणार. म्हणजे SPL ची 5वी हॅट्रिक होणार का, विजयाची व्हायला हरकत नाही. आता गोलंदाजी वरती कोणावरती भरोसा दाखवला जाणार, कारण की जिल्हा आयकॉन वरती सतीश देठे सरांवरती देखील आक्रमण केलंय योगेश केरेकर आणि या मोन्याने. परंतु आता हा क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हटलं जातं. आता त्या खेळाची पुनरावृत्ती होणार का. सह्याद्री सुपरस्टार संघामध्ये पोटामध्ये गेलेला सोन्याचा घास पोटामध्ये हात टाकून काढावा लागेल आणि सामना जिंकावा लागेल, ते म्हणजे गोलंदाज विकासजी बादापुरे यांना. तर पाहतो आपण विजयजी पोपळे साहेबांच्या माध्यमातून देखील आम्हाला स्पर्धेला सहकार्य लाभले गेलं. तसेच हनुमंत देवरुके साहेब, विकी भोसले साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून देखील सहकार्य लाभले गेलं. अनिलजी देवरुके साहेब यांच्या माध्यमातून देखील सहकार्य लाभले गेलं. सुनीलजी बादापुरे साहेब यांच्या माध्यमातून देखील सहकार्य लाभले गेलं. संतोषदादा भोसले युवा उद्योजक यांच्या माध्यमातून देखील आम्हाला सहकार्य लाभले गेलं. परंतु फटका आलाय लॉंगअपच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका दावेचं रूपांतर दुसऱ्या दावेमध्ये होणार नाही. आता मॅच आपल्याला उलट दिशेने पाहायला मिळतात. जी मॅच सह्याद्री सुपरस्टार संघाच्या माध्यमातून होती त्या मॅचला फिरवण्याचं काम करणार का विकास बादापुरे.
मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है विकास बादापुरे, मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है। जिंदगी जख्मों से भरी है मेरे दोस्त, फिलहाल वक्त को हम बनाना सीख लो, हारना तो एक दिन मुझसे भी, फिलहाल जिंदगी से लढणं सीख लो। इथं लढावं लागेल, लढवया खेळी करावी लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या A1 वॉरियर्स टीमच्या खेळाडूंना। पाहतोय आपण रनवे मध्ये काही अडथळा आला, त्याची पडताळणी केली गेली। विकास बादापुरे मध्ये क्षमता आहे, अनेक वेळा त्याने सामने जिंकून दाखवले संघाला। आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। 5 चेंडू 8 धावा, उडवलाय फटका, 30 यार्ड मध्ये पडला जाईल नो मॅच मध्ये चेंडू। एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा मानस होणार का, परंतु फेकी बात आपण सतीश देठे सर काय करतात या क्षणाला, या क्षणाला लेजिक यष्टी रक्षक याच्या माध्यमातून झाली गेली चुकी, अजयजी बादापुरे आपल्याला माहित मिळतात, त्यांनी केली चुकी। 4 चेंडू 7चा समीकरण, परंतु फसवा चेंडू होता, पुन्हा एकदा विकेट किपरनं केली चुकी। एक एक धाव वाचवावी लागेल अजय बादापुरे तुम्हाला, जर सामना जिंकायचा असेल तुम्हाला एक एक धावेचं महत्व लक्षात घेणे गरजेचं राहील। परीक्षेचा अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना तुम्हाला पास होण्याचा अधिकार असतो, आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एक दर धाव वाचवाल ना तर तुम्हाला सामना जिंकण्याचा देखील अधिकार असतो। आता काही चेंजेस करण्याचा प्रयत्न केला जाईल का, करावा लागेल। येणारं समीकरण असेल गुणलेखे कळवतात आम्हाला मारुती डेबे सर। 3 चेंडू 5 धावा, हाय अँड होल्टेज ड्रामा, हु विल विन दिस मॅच, आय डोंट नो अबाउट दॅट बट मॅच विल बी हाय अँड होल्टेज ड्रामा। प्रत्येकाच्या हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना, ज्याला कोणा हृदय विकाराचा त्रास असेल तर त्यांनी सामना पाहू नका असं मी म्हणणार नाही, सामन्याचा जरूर आनंद घ्या, आणि त्या विजेतेपदाला नक्कीच गवसणी घालणार का तो म्हणजे सह्याद्री सुपरस्टार। 3-5चं समीकरण, आता चेंजेस केलाय, एक छोटा सा बदला बड़ी कामयाबी का हिस्सा बन जाता है, हे जाणले गेले सतीश देठे सरांच्या माध्यमातून, आणि तो बदलाव करताना पाहायला मिळालं। स्वतः विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आलेत। पुढचा चेंडू विकासजी बादापुरे, आपडलेला चेंडू पाहतोय आपण, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला गेला, आणि फक्त या चेंडूवरती एकच धाव। आता मॅच तुम्हाला कुठून जाताना पाहायला मिळेल, जी मॅच अक्षरशः पाहायला गेलं तर कासच्या दिशेने होती, त्या मॅचला नेऊन ठेवलं अर्थातच सांबरवाडी गावाच्या जवळ, फक्त विजयापासून काही अंतरावर आहे। विकास बादापुरेने 4 चेंडूच्या पाठीमागे फक्त 4 धावा। आता समीकरण असेल 2-4चं समीकरण। सामना आवडला असा तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मोन्यांना प्रयत्नवादी व्हावं लागेल, नशीबवादी राहावं लागणार नाही, परंतु आता नशिबावरती अवलंबून राहावं लागेल A1 वॉरियर्स संघाला। चला थोडे स्पीडअप घ्या, आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचना येतात। आज मेगा फायनलचा दिवस, यासाठी केला होता टस तो आताच पाहायला मिळेल का। पुढचा चेंडू स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न राहिला गेला, योगेश केरेकर। आता विकास बादापुरेची चमक धबक सर्व काही गोष्टी जुळून आल्यात। आता येणारा चेंडू 1 असेल आणि धाव संख्या 4, म्हणजे चौकार मारावाच लागेल। आता आपल्याला असलेल्या प्रयत्नवादी या शब्दाला जाग करावा लागेल, स्वतःच्या मनगटावरती विश्वास दाखवावा लागेल, आणि तो विश्वास दाखवताना पाहायला मिळेल का योगेश केरेकर या खेळाडूकडून। 1-4चं समीकरण, जास्त वेळ घेऊ नका क्षेत्ररक्षण करणारी टीम्स। सातत्याने आता शेवटच्या षटकावरती काय होणार, शेवटचा चेंडू सोनेरी चेंडू फेकावा लागेल, विकासजी बादापुरे यांना प्रतिसाद द्यावा लागेल। A1 वॉरियर्स संघ जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा वर्षाव होऊन जाऊ द्या। 1-4चं समीकरण, सामना होता 6-9 मध्ये नेऊन ठेवला 1-4 मध्ये, म्हणजे काय हाय अँड होल्टेज ड्रामा।
फुलटॉस चेंडू समोरच्या बाजूला यश जांभळे करणार नाही चुकी, परंतु गलत पाहायला मिळते आणि जो सामना होता सह्याद्री सुपरस्टारच्या पोटामध्ये त्या पोटातील घासाला काढण्याचं काम केले गोलंदाज विकास बादापुरे. गोलंदाजी आवडल्या सतत टाळ्या होऊन जाऊ द्या. सामना जिंकला गेलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ज्याने शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 9 धावा असताना आपल्या गोलंदाजी चमक दाखवली. द मॅन फ्रॉम कासानी विकासजी बादापुरे ठरले त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला पुढील टीम्स आपण त्वरित जायचं आहे. एनी वॉरियर्स तो पाहतोय आपण विकास. चला या आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर